यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिंपळगावच्या आसपास राहणारी सविता सविता ही एक विधवा महिला असते. 5 वर्षापूर्वी तिच्या पतीचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी या सवितावर आली होती. तरी देखील सवितानं संपूर्ण घर अगदी व्यवस्थित सांभाळलं होतं. सविताला 2 लहान मुलं देखील होती. ती गावापासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारखान्यामध्ये रोज काम करण्यासाठी जात असायची आणि तिथे काम करूनच आपला घर खर्च चालवत असायची. या सविताच्या घरामध्ये तिचा एक दीर देखील होता, ज्याचं नाव होतं निलेश. निलेश हा देखील मेहनत मजुरी करून पैसे कमावत होता. मात्र तो जे काही पैसे कमवत होता ते सर्व पैसे दारूमध्ये आणि जुगारामध्ये उडवून देत होता. त्यामुळे या सविताला निलेश अजिबात पसंत नव्हता आणि निलेशचं देखील अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. तरी देखील निलेशची वाईट नजर आपल्या वहिनीवर म्हणजेच सवितावर होती. मात्र सविताला तो पसंत नव्हता. सविता नेहमी त्याच्यापासून दूर राहत असायची. सविता जवळपास 5 वर्षापासून या कारखान्यामध्ये काम करत होती आणि सविता या कारखान्यामध्ये काम करून आता पूर्णपणे वैतागली होती. तिला कारखान्यामध्ये काम करणं आता मुश्किल वाटू लागलं होतं. असाच 17 मार्च 2026चा दिवस असतो. ती सविता कारखान्यामध्ये काम करत असते तर तिथेच तिची एक मैत्रीण असते, कविता. ही कविता सविताला बोलते की मी आता कारखान्याचं काम कायमस्वरूपी सोडून देणार आहे. सविता तिला विचारते, तू काम का सोडणार आहेस? कविता बोलते, हे काम खूप हार्ड आहे. यापेक्षा मी पैसे कमावण्याची दुसरी आयडिया वापरली आहे. सविता विचारते, नक्की काय आयडिया आहे? मला देखील सांग. कविता बोलते, अगं मी आमच्या गावातील एका श्रीमंत मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढला आहे. तो मुलगा मला भरपूर पैसे देत असतो, त्यामुळे त्या मुलाकडूनच माझा सर्व खर्च निघत असतो. तो मुलगा 2-3 दिवसांनी रात्री माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी येतो आणि आल्यावर मला पैसे देत असतो. अशा प्रकारे हे सर्व सांगून ही कविता तिथून निघून जाते. मात्र ही गोष्ट सविताच्या मनात घर करते. सविता देखील आता तोच विचार करू लागते आणि आयते पैसे मिळवण्यासाठी त्या मार्गावर जाण्याचा विचार करत असते. आता सविता जी असते तिची जशी संध्याकाळी 7 वाजता त्या कारखान्यामधून सुट्टी होते, ती आपल्या गावामध्ये प्रवेश करते. गावात गेल्यानंतर ती बघते की तिच्या गावामध्ये आता नवीनच एक मेडिकल सुरू झालं होतं आणि मेडिकल चालवणारा मुलगा हा अतिशय देखणा तरुण होता, ज्याचं नाव होतं अमोल. या अमोलकडे बघितल्यानंतर सविता विचार करते की हाच आहे, याच्यासोबत मी हे काम करू शकते आणि याच्याकडून भरपूर सारा पैसा देखील मिळवू शकते. आता ही सविता त्या अमोलच्या मेडिकलवर जाते आणि अमोलकडे बघून स्माईल करते. त्याला बोलते, मला कॉन्डोमचं पाकिट पाहिजे. आता अमोल हे ऐकून हैराण होतो. तो विचार करतो की ही तर विधवा आहे, तिला पाकिट का पाहिजे असेल? तर ही सविता अमोलला पुन्हा एकदा बोलते, मला कॉन्डोमचं पाकिट पाहिजे. अमोल तिला गुपचूप पाकिट काढून देतो. त्यानंतर सविता त्याला काही पैसे देते आणि ते पाकिट घेऊन अमोलकडे स्माईल करून आपल्या घरी निघून जाते. अशा प्रकारे तो दिवस जातो. आता दुसऱ्या दिवशी ही सविता पुन्हा कारखान्यामध्ये जाते. संध्याकाळी 7 वाजता तिचा कारखाना बंद होतो. त्यावेळी ती पुन्हा गावात येते. गावात आल्यानंतर ती बघते की त्या मेडिकलवर अमोल बसलेला असतो. आता सविताला अमोलकडे बघून पुन्हा काही इच्छा निर्माण होऊ लागतात. ही सविता अमोलच्या मेडिकलच्या दुकानावर जाते आणि अमोलला बोलते, मला कॉन्डोमचं पाकिट पाहिजे. आता हे ऐकून अमोल बेचैन होऊ लागतो. त्याला समजत नाही की ही विधवा महिला कॉन्डोमचं पाकिट का मागत असावी. काल पण हिने कॉन्डोमचे एक पाकिट नेलं होतं. मात्र यावेळी या अमोलला हे सहन होत नाही आणि अमोल तिला विचारतो, तुला नक्की कॉन्डोमचं पाकिट का पाहिजे? कशासाठी पाहिजे? तर हे ऐकून ही सविता थोडी हसते आणि त्याच्याकडे बघून बोलते, तू आज रात्री माझ्या घरी ये. घरी आल्यानंतर तुला सांगेल की मी या पाकिटांचं काय करत असते. अमोल हे ऐकून खूप खुश होतो, कारण अमोलला माहीत होतं की ही सविता विधवा आहे आणि दिसायला देखील अतिशय सुंदर आहे. अमोलला हिची फिगर आधीपासून आवडत असते आणि आता ही स्वतःहून त्याला बोलत होती की रात्री माझ्या घरी ये. तर अमोलला ही चालून आलेली ऑफर होती आणि ही ऑफर अमोल सोडणार नव्हता. अमोल सविताला बोलतो, मी रात्री 10 वाजता नक्कीच तुमच्या घरी येणार आहे, तुम्ही तयारीत राहा.
सविता खुश होऊन तिथून पैसे देऊन निघून जाते. आता जशी रात्र होऊ लागते, रात्रीचे 8 वाजतात. या सविताने स्वयंपाक वगैरे बनवलेला असतो, तर तितक्यात तिचा दीर निलेश त्या ठिकाणी येतो. निलेश आज खूप दारू पिऊन आलेला असतो, तर निलेश आल्या आल्या ही सविता बघते की निलेशने खूप जास्त दारू प्यायलेली आहे आणि सविताला आज काहीतरी वेगळा प्रकार करायचा होता. त्यामुळे निलेशला सविता बोलते, तू खूप जास्त दारू पिऊन आला आहेस, तुला माझ्या घरामध्ये एंट्री मिळणार नाही. आता हा निलेश बोलतो, हे घर माझं आहे, मी ठरवेल इथे दारू पिऊन यायचं की बिनदारूचं यायचं, तू मला रोखू शकत नाहीस. मात्र सविता ही त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. अशा प्रकारे या निलेशला देखील खूप राग येतो, मात्र निलेश काही करू शकत नव्हता. निलेश त्याच्या मित्राकडे संदीपकडे जातो आणि संदीपच्या घरी जाऊन हा निलेश झोपतो. आता जसे रात्रीचे जवळपास 9 वाजतात, ही सविता आपल्या मुलांना जेवण वगैरे करायला सांगून त्यांना झोपी लावून देते आणि जसे रात्रीचे 10 वाजतात, तो मेडिकलवाला अमोल आता हिच्या घरी येतो. घरी आल्यानंतर दरवाजा वाजवू लागतो. आता दरवाजा जेव्हा ही सविता उघडते, तेव्हा समोर बघते तर अमोल तिच्या समोर येऊन उभा असतो. सविता त्याचा हात पकडून आणि आजूबाजूला बघून त्याला घराच्या आतमध्ये घेते, दरवाजा बंद करून घेते आणि त्यानंतर या अमोलला आपल्या कपाटाजवळ घेऊन जाते. तर अमोल विचारतो, तू त्या पाकिटांचं काय करते हे मला सांग. आता ही महिला जी असते सविता, ही त्याला ते पाकिट कपाटामधून काढून दाखवते. ते पाकिट जसेच्या तसे पॅक असतात. आता अमोल हे बघून शॉक मध्ये जातो. तो विचारतो, हे पाकिट तू फक्त आणून इथे का ठेवले आहे? तर सविता बोलते, मला खरं तर ती इच्छा होत आहे, कारण माझा पती 5 वर्षापूर्वी वारला आहे आणि मला देखील शरीर सुखाची अपेक्षा आहे. मात्र माझ्यासोबत या गोष्टी करण्यासाठी कोणीही तयार होईल हे सर्व ठीक आहे, पण तरी देखील मला पैशांची अडचण येत असते आणि मला पैशांसाठी कारखान्यामध्ये काम करावं लागतं. माझी पैशांची जर तहान कोणी भागवू शकत असेल तर त्याला मी सर्व सुख देण्यासाठी तयार आहे. अमोल हे सर्व ऐकून सविताला बोलतो, तुला पैशांची गरज आहे तर तू मला सांग, मी तुला जितके पाहिजे तितके पैसे देऊ शकतो. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढते. बराच वेळ दोघं एकमेकांसोबत घालवतात. त्यानंतर अमोल सविताला पैसे देतो आणि बोलतो, इथून पुढे मी नेहमीच तुझ्याकडे येत जाणार आहे. सविता बोलते, ठीक आहे, फक्त तू मला पैसे देत राहा, कारण मी कारखान्याचं काम देखील सोडून देणार आहे. अमोल बोलतो, तू काळजी करू नकोस. मात्र घाईगडबडीत तो वापरलेलं पाकिट घराबाहेरच टाकून देतो. आता दुसऱ्या दिवशी जो निलेश असतो तो घरी येतो आणि घरासमोर वापरलेलं पाकिट बघतो. त्याला शंका येऊ लागते, मात्र तो काही बोलत नाही. काही दिवसांनी अमोल आपल्या मित्राला म्हणजेच प्रशांतला सविताबद्दल सांगतो. त्यानंतर दोघंही तिच्याकडे जाऊ लागतात. सविता देखील पैशांसाठी त्यांना घरी बोलवू लागते. मात्र ही गोष्ट संदीपच्या लक्षात येते. संदीप हा निलेशला कॉल करून सांगतो, तुझ्या घरामध्ये काहीतरी चुकीचं सुरू आहे. निलेशला आता पूर्ण संशय येतो. अशाच एका दिवशी निलेश कारखान्यातून अर्ध्यातच घरी परततो. त्याच्यासोबत संदीप देखील असतो. निलेश घराचा दरवाजा तोडून आतमध्ये घुसतो. आतलं दृश्य बघून त्याचा संताप अनावर होतो. रागाच्या भरात निलेश जवळची कुऱ्हाड उचलतो आणि अमोलवर वार करतो. त्यानंतर प्रशांतवर देखील हल्ला करतो. दोघेही गंभीर जखमी होतात. त्यानंतर तो सवितावर देखील वार करतो. संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडते. संदीप पोलिसांना फोन करतो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. तिघांनाही ताब्यात घेतलं जातं. पुढे चौकशीमध्ये संपूर्ण प्रकार समोर येतो. निलेश पोलिसांना सांगतो, माझ्या घराची बदनामी होत होती. रागाच्या भरात माझ्याकडून हे सर्व झालं. यानंतर पोलिसांनी निलेश विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढे कोर्टात